नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे, यूट्यूबवरील अमृताचे डोळे या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण आदि शंकराचार्यांचा अपरोक्ष अनुभूती हा ग्रंथ बघत आहोत. त्याला एपिसोड 5 पर्यंत आपण पूर्ण केले. आजचा एपिसोड 6वा अपरोक्ष अनुभूती. परंतु त्यापूर्वी मंगलाचरण म्हणून मी सुरुवात करते. श्रीमन महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियता प्रणता स्मतां. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अपरोक्ष अनुभूती एपिसोड 6वा. आपण आता मंत्र 25व्याला सुरुवात करणार आहोत. निर्विकारो निराकारो, निर्विकारो निराकारो, निरवध्यो हमव्ययः, निरवध्यो हमव्ययः. नाहं देहो यस्दृपो, नाहं देहो यस्दृपो, ज्ञानमित्युच्यते बुधे, ज्ञानमित्युच्यते बुधे. निरव्यद म्हणजे काय? डाग नसणं. निर्विकार म्हणजे त्याच्यामध्ये बदल होत नाही. निराकार म्हणजे त्याला रूप नाही, असं ते परब्रह्म तत्व आहे. मी अविकारी आहे. मला रंग रूप आकार नाही. माझ्यावर कोणतेही डाग नाहीत. निरवध्य म्हणजे काय? माझ्यावर कोणतेही डाग नाही आणि माझा क्षय होत नाही. आता कसं आहे ना, की आपलं शरीर हे दोन परस्पर विरुद्ध तत्वांनी मिळून त्याचं मिश्रण असं आपलं शरीर बनलेलं आहे. शरीर येतं प्रकृतीकडून आणि त्या शरीरामध्ये चैतन्य निर्माण व्हावं त्यासाठी परमेश्वराकडून जीवात्मा त्याच्यामध्ये घातला जातो, की ज्यामुळे शरीर जे जड आहे, जे स्वतःहून कार्य करू शकणार नाही, त्याला ती कार्यशक्ती देण्यासाठी म्हणून परमेश्वराचा अंश आत्मतत्व त्याच्यामध्ये असतं. म्हणजेच शरीरामध्ये दोन भाग आहेत. एक परमेश्वराकडनं आलेला आत्मतत्वाचा भाग आणि एक शरीर. दोन्ही परस्परांच्या बरोबर विरुद्ध आहे. आत्मतत्व कसं आहे त्याचंच वर्णन अपरोक्ष अनुभूतीमध्ये चाललेलं आहे. ते आपल्यातच आहे. ते बाहेर कुठेतरी आकाशात जाऊन बसलाय आणि त्याचं वर्णन केलं जात आहे अशातला तो भाग नाही. आपल्या प्रत्यक्ष शरीरामध्ये हृदयामध्ये ते स्थित आहे असं मानलं जातं. आता हृदय म्हणजे फिजिकल हृदय धरायचं नाही, तर अध्यात्माच्या दृष्टीनं हृदय म्हणजे की करुणेनं, प्रेमानं, सद्भावनांनी भरलेलं जे हृदय आहे ते हृदय. त्याच्यामध्ये परमेश्वर स्थित असतो आणि एकच एक परमेश्वर सगळ्यांच्याच मध्ये तोच परमेश्वर स्थित असतो. तो कसा आहे? तो निर्विकार आहे. तो निरामय आहे, निराभास आहे. नंतर तो अजय आहे, अविनाशी आहे आणि बरोबर त्याच्या विरुद्ध गुणधर्म हे शरीराचे आहेत. हा अजय आहे म्हणजे जन्म नाही, तर शरीराला जन्म आहे. जन्म आहे म्हणून त्याला मृत्यू आहे. याला मृत्यू नाही, तो चिरंजीव आहे, सनातन आहे. असे दोन भाग भगवद्गीता अध्याय 7व्यामध्ये हे दोन भाग वर्णन केलेले आहेत. शरीरामध्ये काय काय येतं? पराप्रकृती आणि अपराप्रकृती मिळून शरीर बनलेलं असतं. अपराप्रकृती म्हणजे कनिष्ठ दर्जाची प्रकृती. आता मुळात प्रकृती म्हणजे ही माया, ही
निर्गुण परमतत्वाची अंतर्गत शक्ती आहे, जिच्या संयोगानं मिळून बर का, जिच्या संयोगानं मिळून हे जगत आणि जगतातल्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. तर मनुष्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अष्टधा प्रकृतीनं शरीर बनलेलं आहे. अपरा प्रकृती कोणती? तर अष्टधा म्हणजे त्याच्यामध्ये पृथ्वी, पाणी, अग्नी हे पंचमहाभूत जे आहेत त्याची सूक्ष्म रूप पंचमहाभूतांची, आणि मन, बुद्धी, अहंकार अशी ही अष्टधा प्रकृती बनलेली आहे. तर पराप्रकृती कुणाला म्हणायचं? तर ती श्रेष्ठ दर्जाची प्रकृती आहे. प्रकृतीच आहे पण श्रेष्ठ दर्जाची, की ज्यामुळे त्या जीवामुळे या सगळ्या जगताचं धारण होतं, अशी प्रकृती की ज्यानं जगताची धारणा होती. म्हणजे मूळ निर्गुण परमतत्वापासून दोन तत्व विभूती या निर्माण होतात. एका बाजूनी प्रकृती, माया किंवा निसर्ग किंवा संसार हा तयार होतो, आणि दुसऱ्या बाजूने त्या सगळ्या गोष्टींमध्ये चैतन्य येण्यासाठी एका बाजूनं पराप्रकृती ही निर्माण होते, किंवा जीव किंवा पुरुष असा त्यामध्ये निर्माण होतं. आता हे पराप्रकृती जे आहे, परमब्रह्म तत्व किंवा आत्मतत्व जे आहे ते अविकारी आहे, त्याच्यामध्ये बदल घडत नाही. तर आपलं शरीर 6 बदलांना सामोरं जात असतं. कोणते 6 बदल? जायते म्हणजे ते जन्म घेतं, मग अस्ति म्हणजे ते अस्तित्वामध्ये येतं, वर्धते म्हणजे त्याचं विकसन होतं, अविपरिणमते म्हणजे रूप त्याचं बदलत जातं, बालपणाचं रूप, मग नंतर तारुण्यातलं रूप, असं शरीराचं रूप हे बदलत जातं. आणि त्यानंतर अपक्षीयते, मग त्यानंतर हळूहळू ते क्षीण व्हायला लागतं, आणि सगळ्यात शेवटी विनश्यते म्हणजे नष्ट होतं. हे 6 विकारांना आपलं शरीर सामोरं जात असतं. परंतु आत्मतत्वाला या कोणत्याही बदलांचा धक्का लागत नाही. त्याला जन्म नाही, त्याच्यामध्ये बदल नाही, त्याला मृत्यू नाही. आणि म्हणूनच आयुष्यभर शरीर आणि मनाच्या माध्यमातून कार्य करणारं कोण आहे? आपण खातो, पितो, वाचतो, बोलतो, मनन करतो, अभ्यास करतो, हजारो गोष्टी आपण ज्या करत असतो त्या कशा घडतात मग? तर शरीर आणि मनाचं हे माध्यम जे आहे, साधन, हे आत्मतत्वाला मिळालेलं आहे, आणि शरीर मनाच्या माध्यमातून आत्मतत्व हे कार्य सगळं करत असतो. त्यामुळे मान, अपमान, राग, लोभ बर का, करतेपणा हे सगळ्या कुणाच्या भावना आहेत? या शरीर मनाच्या आहेत. शरीर मनामधला जो अहंकार आहे, तोच जीवरूपी अहंकार, मी करणारा, तो जो आहे त्याला हे मान, अपमान, विकार हे सगळे त्याच्यामुळे तयार झालेले असतात. आणि त्यामुळे एकाच वेळेला मी करताही असते, आणि त्याच वेळेला करता असताना सुद्धा या सगळ्या गोष्टी शरीर मनाच्या माध्यमातून मी करत असताना, मी जेव्हा करता असते त्यावेळेला, त्याच वेळेला डीपर सेन्समध्ये मीच, माझ्यातली मीच, दुसरी मी ही अकर्ता असते. आपण 2 मींनी बनलेलो आहोत. एक शरीर मनाच्या माध्यमातला मी, जो कनिष्ठ दर्जाचा अहंकार रूपी जीव आहे तो मी, आणि त्याच्या पाठीमागे उभा असलेला, ज्याच्यामुळे या कनिष्ठ अहंकाराला सामर्थ्य मिळालंय, तो जो पाठीमागचा खरा स्रोत आहे, आत्मतत्व, तो दुसरा मी, खरं म्हणजे तो रिअली मी. तर तो नेहमीच अकर्ता असतो. का? कारण तो, त्याला अवयव नाहीत, तो निराकार आहे, तो निर्गुण आहे, तो कसं काय कार्य करू शकणार? तो फक्त आपल्याला जाणीव तत्व देतो, आपल्याला एक्झिस्टन्स देतो, आपल्याला ऊर्जा देण्याचं काम करतो. जसा इलेक्ट्रिसिटीचा मेन जो स्रोत आहे, तर तो काही पंखा फिरवत नाही,
त्याच्या माध्यमातून पंख्याला शक्ती मिळते आणि पंखा फिरतो. अनेक विजेची उपकरणं त्याच्यामुळे कार्यरत होतात. त्यामुळे एकाच वेळेला शरीर आणि मनाच्या माध्यमातून मी करता असते आणि त्याच वेळेला आत्मतत्वाच्या स्तरावरनं मी कायमच अकर्ता असते. आणि म्हणून बर का, गीता अध्याय 13 श्लोक 14 मध्ये असं म्हटलंय की जरी हा प्रत्यक्षात अकर्ता आहे, प्रत्यक्षात आत्मतत्व अभोक्ता आहे, तरी सुद्धा शरीर आणि मनाचं पांघरूण त्याच्यावर आहे आणि माध्यम त्याच्यावर आहे. त्याच्या माध्यमातून सगळं घडतं. म्हणून तरी सुद्धा तत्वतः प्रिन्सिपली तो जरी अकर्ता अभोक्ता असला तरी सुद्धा तोच गुणांचा उपभोग घेणारा आहे असं आपल्याला वाटतं. ते तत्व असक्त आहे, परंतु प्रत्यक्षात तेच करता आहे असं आपल्याला वाटतं. आता एक कथा मी तुम्हाला सांगू इच्छिते. कथा आहे सुप्रसिद्ध रामानंद स्वामी यांची. बर का, रामानंद स्वामी, जन्म 1400, मृत्यू 1470. त्यांनी अत्यंत लहान वयामध्येच बर का घराचा त्याग केला आणि त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. ते रामानुजाचार्यांचे पुढचे फॉलोअर मानले जातात. वाराणसी इथे त्यांनी तत्वज्ञान आणि योगाचं शिक्षण घेतलं. त्यानंतर ते लोकांना ते शिकवू लागले. वैष्णव संप्रदायाचे ते संस्थापक किंवा संप्रदाय चालवणारे प्रमुख प्रवर्तक मानले जातात. भक्ती चळवळीचे ते उत्तरेकडील आद्य प्रवर्तक मानले जातात. रामानंदी संप्रदाय त्यांनी स्थापन केला, त्याचे ते संस्थापक होते. जन्म त्यांचा प्रयागला अलाहाबाद मध्ये झाला. त्यांचे गुरु स्वामी राघवानंद. त्यांनी संस्कृतऐवजी हिंदी भाषा जे लोकांना सहजपणे कळते त्या लोकभाषेमधून त्यांनी शिक्षणाचं कार्य सुरू केलं. ते स्वतंत्र प्रज्ञेचे गुरु मानले जातात. समाज सुधारक ते होते. दक्षिण आणि उत्तरेकडील भक्ती चळवळीला एक दुवा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. रामाच्या ठिकाणी त्यांची अनन्य भक्ती होती. संप्रदायामध्ये वाल्मिकी रामायण याला महत्व होतं. श्रीराम प्रभू हेच परब्रह्म आहेत अशी त्यांची श्रद्धा होती. प्रमुख मठ काशी इथे पंचगंगा घाटाजवळ त्यांचा प्रमुख मठ आहे. ते करुणासागर होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की भक्तानं परमेश्वराचं दास्यत्व पत्करून समाधानी राहावं. त्यांनी भक्तीचं उदार पर्व सुरू केलं. कर्मकांडामध्ये त्यांनी शिथिलता आणली. म्हणजे काय की जो अट्टहास असतो की असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, याला त्यांनी विरोध केला. तुम्हाला जसं जमेल, जसं शक्य होईल तशी प्रत्येकानं मनापासून श्रद्धेनं उपासना करत राहावी असं ते लोकांना सांगत असत. त्यांच्या गुरूंनी त्यांना आज्ञा केली होती की तुला जो प्रत्यक्ष भगवंतांचा आत्मसाक्षात्कार झालेला आहे तो जगाच्या कल्याणासाठी तो वापरायला हवा. आणि ती आज्ञा शिरसावंद्य मानून रामानंदांनी सामाजिक सुधारणेचं, सामाजिक प्रगतीचं, आपल्या नाण्याचं दान त्यांनी उदार हस्तानं सगळ्या समाजाला त्यांनी हिंदी भाषेमध्ये वाटून दिलं. खरं सांगायचं तर आत्मज्ञान म्हणजे काय तर ईश्वराची प्रत्यक्ष अनुभूती हे तर झालंच, पण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये सुद्धा त्या आत्मज्ञानाचं प्रतिबिंब तुमच्या वागणुकीतून जर उतरलं
तर त्या साधू संत महात्म्याला खरा आत्मज्ञानी आपल्याला म्हणावं लागेल. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज त्याची खूण अशी सांगतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. नाही का? आत्मसाक्षात्कार म्हणजे काय, की माझ्या हृदयामध्ये परमेश्वर स्थित आहे, त्याचं दर्शन मला झालंय. पण एवढ्यावरच थांबायचं नाही, हाच परमेश्वर प्रत्येकामध्ये आहे हे जाणणं आणि त्याप्रमाणे वागून दाखवणं. मला मी ढीक म्हटलं, मला आत्मज्ञान झालंय, तुम्ही पण 2 क्षणापुरता माना डोलवाल, पण जर प्रत्यक्षात माझं वागणं तसं नसेल तर त्या माझ्या सांगण्याला काही सुद्धा अर्थ उरत नाही. रामानंदांना 12 प्रमुख शिष्य होते, त्यांना 12 भागवत असं म्हटलं जाईल. असे हे रामानंद स्वामी. आता वळूया मंत्र 26 कडे. निरामयो निराभासो, निरामयो निराभासो निर्विकल्पोऽहमाततः नाहं देहो यस्यद्रुपो ज्ञानमित्युच्यते बुधे, नाहं देहो यस्यद्रुपो ज्ञानमित्युच्यते बुधे. मला कोणतीही व्याधी नाही, मी निरामय आहे, मी मनबुद्धीच्या अतीत आहे, निराभास. मन बुद्धी इंद्रिय शरीराच्या मी अतीत आहे. एकाच वेळेला ते तत्व शरीरामध्ये बसून चैतन्य देण्याचं कार्य करताय, एकाच वेळेला ते शरीरामध्ये असून सुद्धा शरीराच्या अतीत आहे. कोणत्या दृष्टीनं अतीत आहे, की मन बुद्धीला त्याचं आकलन होऊ शकत नाही. मी मन बुद्धीच्या अतीत आहे, विचारांच्या अतीत आहे आणि मी सर्वव्यापी आहे. आपल्याला गोष्टींचं ज्ञान कसं होतं, समजा इथे टेबल आहे, तर माझ्या मनामध्ये हे टेबल आहे अशी टेबल वृत्ती किंवा विचार तरंग माझ्यामध्ये येतात आणि त्या विचार तरंगाला माझ्यातील जो चिदाभास आहे बर का, रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस, की ज्यानं प्रकाश ऊर्जा तत्व जाणण्याचं तत्व त्यानं आपल्यातील आत्मतत्वाकडनं घेतलेलं आहे, असं जे प्रतिबिंब आहे, चिदाभास आहे, त्या चिदाभासाचा प्रकाश, जाणीव तत्वाचा प्रकाश त्या विचारावर, त्या वृत्तीवर प्रकाशित होतो आणि प्रकाशित होतो आणि त्यामुळे ते टेबल आहे हे मला ज्ञान होतं. म्हणजे 2 गोष्टी आवश्यक आहेत, विचार तरंग निर्माण होणं आणि त्याच्यावर रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेसचा प्रकाश पडून ती वृत्ती प्रज्वलित होणं, त्याचं ज्ञान होणं. हे अक्षरशः एका क्षणाच्याही कितीतरी आधी हे आपल्यामध्ये होत असतं, त्यामुळे आपल्याला काही त्याचे विशेष प्रयत्न करावे लागत नाही. पण अशा वृत्तीनं, अशा रीतीनं मनामध्ये विचार उमटतात, त्यानं आपल्याला ज्ञान होतं. परंतु आत्मतत्वामध्ये तसा प्रश्नच येऊ शकत नाही, नाही का? कारण ते निर्विकार आहे, त्याच्यामध्ये निर्विचारते आहे, ते एकमेव आहे, एक संघ आहे. त्याच्यामध्ये विचार आले की द्वैत आले आणि ते तर अद्वैत तत्व आहे. त्यामुळे तिथे विचार, मन, भावना याला काहीही तिथे स्थान नाही. त्याचं कार्य काय आहे, की केवळ ही सगळी इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यांना प्रकाशित करणं, त्यांना ऊर्जा देणं आणि त्याद्वारे मनानं, बुद्धीनं, सगळ्यानं त्यांनी त्यांची आपापली कार्य करणं. त्यामुळे मनाला आणि बुद्धीला जाणण्याची ताकदच मुळी या आत्मतत्वानं मिळते. त्यामुळे उलटीकडनं परत बुद्धी त्याला जाणू शकत नाही. केनोपनिषद मध्ये बर का, अशाच प्रकारचा प्रश्न शिष्यानं जेव्हा गुरूंना विचारला, की मला डोळे आहेत, मला कान आहेत, सगळं खरं,
डोळ्यांनी मी बघतो, कानाने मी ऐकतो, सगळं खरं. पण त्यांना ही शक्ती कोण देतं? हा, असा जेव्हा तो प्रश्न विचारतो तेव्हा गुरु त्याला काय उत्तर देतात ते आपल्याला जाणून घ्यायचंय. परब्रह्मतत्व हे मन आणि बुद्धीच्या अतीत आहे. केनोपनिषदामध्ये त्या संदर्भामध्ये मंत्र आलेला आहे. यत मनसा न मनुते, यत मनसा न मनुते, येन आहुः मनहा मतम, तद एवं ब्रह्मत्वम विधी न इदम यत इदम उपासते. जे परमतत्व जे मनानं जाणलं जाऊ शकत नाही, मनाच्या मर्यादा कमी पडतात, जे मनानं जाणलं जाऊ शकत नाही, पण ज्याच्यामुळे मनाला इतर सगळ्या गोष्टी जाणण्याची शक्ती मिळते बर का, ते हे आत्मतत्व आहे. म्हणजे काय होतं की आपल्याला मन बुद्धीद्वारे सगळ्या गोष्टींचं आकलन होतं. हे जरी खरं असलं तरी ही शक्ती त्यांना आत्मतत्वाकडनं मिळालेली आहे. ही सर्व जड आहेत. शरीर हे प्रकृतीचा घटक आहे, ते स्वतःहून कार्य करू शकत नाही. आता इथे आदि शंकराचार्यांचं एक अतिशय सुंदर असं स्तोत्र मी इथे घेत आहे. त्याचे नाव आहे प्रातस्मरण स्तोत्र. एक नितांत सुंदर असं हे स्तोत्र आहे. सर्वांच्या हृदयामध्ये जो परमेश्वर वसलेला आहे बर का, सर्वांच्या हृदयामध्ये जे परमेश्वर तत्व वसलेलं आहे त्याची मानसिक पूजा रोज पहाटे उठल्यानंतर साधकानं करायची आहे. या प्रार्थनेद्वारे साधक काय करतो तर आपले विचार, कर्म आणि आपले शब्द म्हणजे मन, काया आणि वाणी सुमंगल ठेवायचे आहे हे ईश्वराप्रती तो समोर त्याला ते सांगतो आणि ईश्वराला तो समर्पित होतो. यामध्ये फक्त 3 श्लोक आहेत बर का. प्रातस्मरण स्तोत्रामध्ये 3 मंत्र आहेत आणि दिवसाच्या सुरुवातीलाच उठल्यानंतर परमेश्वराला मनापासून स्मरून भक्तिभावानं हे प्रातस्मरण स्तोत्र म्हटल्यामुळे दिवसाची सुरुवातच, दिवसाचा प्रारंभ हा अत्यंत मंगल विचाराने सुरू केला जातो आणि त्यामुळे अख्खा दिवस परमेश्वराच्या स्मरण चिंतनामध्ये किंवा आपण त्याला जे रोज सकाळी पहाटे उठून वचन दिलाय की माझी काया वाचा वाणी मन ही सगळी सुमंगल सात्विक शुद्ध ठेवण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन हे आपण त्याला प्रॉमिस दिलेलं आहे. त्यामुळे ते वचन पाळण्याची जबाबदारी आपल्यावर आपण दिवसभर घेत असतो. खरी ती आयुष्यभराचीच आपली साधना आहे, पण रोजच्या रोज स्वतःला रिमाइंडर करण्यासाठी हा अलार्म म्हणजे प्रातस्मरण स्तोत्र आहे. ते आपण बघूया. मी प्रातःसमयी सच्चिदानंद घन स्वरूप परमतत्वाचं स्मरण करतो. म्हणजे त्या मंत्रांचं मी स्वैर अनुवाद केलेला आहे. मी प्रातःसमयी सच्चिदानंद घन परमतत्वाचं स्मरण करतो, जे माझ्या हृदयातील उमललेलं स्वयंभू स्वप्रकाशित कमल आहे. नाही का, स्वतःहून उमललेलं स्वप्रकाशित असं ते कमल, जणू कमल माझ्या हृदयामध्ये ऑलरेडी ते आहेच. ते काय मी मागितलं नाही, माझा जन्म झाल्यानंतर ते मला काही मिळालेलं नाही. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो आनंद कलश आणि जाणीव तत्व
हे त्या कलशामध्ये ठेवूनच तो आनंद सच्चिदानंद रूपी कलश आपल्यामध्ये परमेश्वर रूपानं नांदत आहेच. त्यामुळे आपल्या हृदयातील उमललेलं हे कमल, मला त्याची जाणीव आहे, माझ्या हृदयामध्ये ते स्थित आहे. ते न्याहाळत माझ्या स्वप्नांना, मला जाणीव आहे, मला भान आहे की ते न्याहाळत माझ्या स्वप्नावस्थेला. मी माझ्या गाढ निद्रेला सुद्धा ते साक्षी असतं. माझं शरीर झोपलेलं असतं, माझं मन इंद्रिय बुद्धी थकून गेलेले असतात, कार्यक्षम नसतात, पण आत्मतत्वाचा खडा पहारा गाढ निद्रेमध्ये सुद्धा असतोच असतो. जाणते ते माझ्या जागृतावस्थेला. त्या परमतत्वाचं मी प्रातःकाली स्मरण करतो. मी त्या वाणीतीत इंद्रियातीत अशा भगवंतांना प्रणाम करतो. मी त्या वाणीतीत इंद्रियातीत मनबुद्धीच्या अतीत भगवंतांना प्रणाम करतो. वाणी ज्याच्या कृपेमुळे उमटे, वाणीला जी शक्ती मिळाली बोलण्याची, त्याच्या कृपेमुळे आज माझं शरीर कार्य करताय. स्वर सुद्धा ज्याच्या कृपे निनादे, अवकाश अख्ख्या विचारांचे. हजारो विचार रोजचे येत असतात, त्यांना प्रकाशित करण्याचं काम, त्यांची जाणीव करून देण्याचं काम या आत्मतत्वामुळे घडू शकतं. अवकाश माझ्या विचारांचे ज्याच्यामुळे प्रकाशित, नेती नेती असा स्वरूपमय जो प्रत्यक्षामध्ये असे, त्याला नाही पकडता येत आपल्याला की तो ह्या आहे तो हा आहे. नाही, प्रत्येक गोष्टीला नेती नाही 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 करतच नाही, नकारार्थी निगेशननीच आपल्याला त्याला सिद्ध करावं लागतं. नेती नेती अशा स्वरूपमय जो असे तो, त्या अजन्मा परमेश्वराला नित्य मी प्रातःकाली स्मरतो. पुरुषोत्तम म्हणून ज्याला साध घालती. हा पुरुषोत्तम भगवंतांचा प्रसिद्ध अध्याय आठवला ना आपल्याला, पुरुषोत्तम योग अध्याय 15वा, ज्याच्यामध्ये भगवंत म्हणतात की अशा तऱ्हेनं मी उत्तम पुरुषोत्तम, म्हणजे माझ्या ज्या दोन विभूती आहेत, एका बाजूनी माझ्या आतूनच माया शक्ती बाहेर पडलीये ती विभूती, आणि दुसऱ्या बाजूनी चैतन्य रूपी जीव बाहेर पडलाय, त्या दोघांच्या पेक्षा सुद्धा उत्तम असा मी, कारण मीच त्यांची निर्मिती केली आहे, असा तो मी पुरुषोत्तम आहे. जगताचं धारण पोषण करणारा, जगताच्या केंद्रस्थानी आश्रय बिंदू असा मी आहे. पुरुषोत्तम म्हणून ज्याला साध घालती, चिरस्थायी स्वयंप्रकाशित असे जो, तेज सूर्य नित्य सनातन गगनी, तेज सूर्य नित्य सनातन गगनी. आपला हा जो भौतिक सूर्य आहे नाही का, तो भले 15-20 लाख वर्षांनी कदाचित तो नष्टही होईल, पण त्या सूर्याला प्रकाशित करण्याचा जो तेज सूर्य आहे तो मात्र अखंड आहे, अभंग आहे. तो आहे म्हणून सूर्य प्रकाशतो, तो आहे म्हणून चंद्र तारका प्रकाशतात, तो आहे म्हणून जगतामध्ये चैतन्य आहे. तेज सूर्य नित्य सनातन गगनी, रज्जूवरी जणू सर्प भासावा, रज्जूवरी जणू सर्प भासावा, तसे विश्वरूप प्रगटे त्यावरी, तसे विश्वरूप प्रगटे त्यावरी. एखादा दोरी पडले अंधारामध्ये, मला तो सर्प वाटला, ती दोरी न वाटता तो सर्प वाटला, तर सर्प तिथे प्रत्यक्षात आहे का? नाहीये. माझ्या गैरसमजुतीमुळे, माझ्या अज्ञानामुळे मी त्या दोरीवर सर्प कल्पलेला आहे. त्याचप्रमाणे या निर्गुण अशा या तत्वावर हे जे जगत जे मला दिसतंय त्याचा आरोप मी त्याच्यावर केलेला आहे.
आरोप केलाय म्हणजे जगत काय टोटली खोटच झालं की काय? नाही नाही, असं अध्यात्म म्हणत नाही. ते व्यावहारिक दृष्टीनं ते सत्य आहे, परंतु ते कधीही कोसळू शकतं, ते कधीही बदलू शकतं, ते विनाशी आहे. म्हणून ते दोरीच्या दृष्टिकोनातून सर्प मिथ्या आहे. तसं परमतत्वाची जी श्रेष्ठ सत्यता आहे त्याच्याशी तुलना केली तर मात्र ती सत्यता जगताला मिळत नाही, कारण ते विनाशी आणि बदलणार आहे. असताना ते अस्तित्वात आहे हे मान्य, ते अस्तित्व त्याचं कोणी नाकारू शकत नाही. म्हणून दुसऱ्या ग्रेडची सत्यता श्रेणी सेकंड ग्रेड. वरती मेरिट मध्ये कोण आलाय? मेरिट वर उभा आहे केवळ परमतत्व, व त्याच्या खालोखाल सेकंड ग्रेड वर आपली सत्यता जगताची येते. तसे विश्वरूप प्रगटे त्यावरी त्या सर्वश्रेष्ठ परमेश्वराला, त्या सर्वश्रेष्ठ परमेश्वराला प्रातःसमयी मी त्याचे नित्य स्मरण करतो. मंत्र 27. निर्गुणो निष्क्रियो नित्यो, निर्गुणो निष्क्रियो नित्यो, नित्यमुक्तो अहमच्युतः, नाहम देहो यस नृपो, ज्ञानमित्युच्यते बुधे. म्हणजे काय की मी निर्गुण आहे, बर का. मी निर्गुण आहे, निष्क्रिय आहे, नित्य मुक्त आहे. आत्मतत्व हे नित्य मुक्तच आहे. अविनाशी तत्व असं मीही आहे. निर्गुण आहे. सर्व गुण हे शरीर आणि मनाचे आहेत. का? कारण शरीर ज्या प्रकृतीपासून बनलंय ती प्रकृतीच मुळात त्रिगुणी आहे. सत्व रजो तमो या 3 गुणांचं मिश्रण घेऊनच प्रकृती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रकृतीपासून बनलेलं हे शरीर हे त्रिगुणांपासून कसं वाचणार? माझ्यामध्ये सुद्धा ते त्रिगुण आलेलेच उपजत आहेत. परिवर्तन, बदल हे सगळं मायेचे शरीराचे गुण आहेत. मी नित्य मुक्त आहे. मुक्ती मोक्ष ही संकल्पना ही अध्यात्माची मुख्य संकल्पना मानली जाते, नाही का. धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ आपल्या धर्मानं सांगितलेले आहेत. म्हणजे काय? धर्म म्हणजे नीतिमत्तेनं व्यवस्थित समाजधारणेप्रमाणे वागणं. धर्म अर्थ मिळवायचाच आहे, कारण त्याशिवाय पैशाशिवाय संपत्तीशिवाय धारणा होणार नाही हे मान्यच आहे. पण तो कसा मिळवायचे? तो सात्विक वृत्तीने, शुद्ध मनानं, शुद्ध आचरण करून पाप कर्मांनी पैसा मिळवायचा नाही. अर्थ. त्यानंतर काम. काम म्हणजे इच्छा, वासना. मनुष्य म्हटला की काम वासना येणारच, त्या काही गैर नाही. जोपर्यंत त्या योग्य आहेत, शुभ आहेत, जोपर्यंत त्या पुण्यकर्म करणारे आहेत आणि संयमित आहेत, तोपर्यंत त्या योग्यच आहेत. हे 3 पुरुषार्थ जेव्हा मनुष्य धर्माच्या अधिष्ठानावर बसून व्यवस्थितपणे नीतिमत्तेने वागून करतो, तोपर्यंत त्याला अध्यात्माची संमती आहेच आहे. असं नाही की प्रत्येकाने उठून संन्यास घ्यावा आणि संन्यास ग्रहण करून परमतत्वाचं त्यानं चिंतन करावं, आत्मसाक्षात्कार करून घ्यावा असं म्हणणं नाही. कारण प्रत्येकाची ती प्रवृत्ती असू शकत नाही. त्यामुळे धर्म अर्थ काम हे संमत आहेत. आणि शेवटचा जो पुरुषार्थ आहे तो आहे मोक्ष. हे सगळं केलं ना, करता करतानाच एकीकडे परमेश्वराचंही भान असू दे जीवनात. एकदम साठीच्या वेळेला सगळं करून झाल्यानंतर
मग परमेश्वराची आठवण नको, मग त्या मोक्षाची आठवण नको, त्यापेक्षा तो परमार्थाचा, परमार्थ म्हणजे काय, परमतत्वाचं परमेश्वराचं मूल्य आपल्या जीवनामध्ये ओतायचं आहे, सुगंध त्याचा ओतायचा आहे. आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला आयुष्य समरसतेनं जगणं म्हणजे अध्यात्म जगणं. दोन्ही लांब लांब नाही, 60पर्यंत मी भौतिक सगळं जीवन जगेन, मग मला नंतर वाटलं तर मी परमेश्वराचा विचार करीन, असं घडता कामा नये. कारण जोपर्यंत आपल्या रोजच्या जीवनामध्ये परमतत्वाचं सुगंध आपण त्यामध्ये शिंपडत नाही, तोपर्यंत त्याचे जे गुण आहेत, सात्विकता, शुद्धपणा, हे आचरण आपल्या हातनं घडणं कठीण आहे. म्हणून दोन्ही सायमल्टेनियसली आपण अवलंब करायचा आहे. आणि मग मोक्ष मोक्ष ही संकल्पना काय आहे त्याचा आपण थोडक्यात विचार करूया. मोक्ष म्हणजे जन्म मरणाच्या या संसार चक्रामधून मुक्ती मिळवणं. आता जर का एखाद्याला वाटत असेल बर का की काही हरकत नाही, किती दुःखमय हा संसार असू दे, त्याच्यामध्ये सगळे हाल अपेष्टा आहेत, अपेक्षा भंग आहे, कितीतरी दुःख आहेत, पण मला या संसार चक्राबद्दल मला त्याचा कंटाळा आलेला नाहीये, मला त्याची तक्रार नाही, तर अशा व्यक्तीनं मोक्षाची संकल्पना मनामध्ये रुजवलीच पाहिजे. असं काही अध्यात्म अट्टहास करत नाही. परंतु घडतं काय की हळूहळू या संसार चक्राचं जे दुःखमय रूप आहे त्यातून साधक, कारण आपण बघितलं की जीवनाच्या सुरुवातीपासूनच आपण हे परमेश्वर तत्वाची साधना करतोय, थोडी थोडी का होईना, पण ती करतोय नित्य नियमाने. आणि त्यामुळे हळूहळू आपल्याला खरं परमेश्वर स्वरूप काय बाबा, हे काय सगळ्या जीवनाचा अर्थ आहे, परत 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 हे जन्म मरणाचं असंच वर्तुळ मी उपभोगत राहायचं का, असं जेव्हा व्याकुळता साधकाच्या मनात दाटून येते, तेव्हा त्याला आता संसार चक्रातून बाहेर पडायचं मुमुक्षत्व म्हणतात त्याला. ती जी तळमळ मनामध्ये निर्माण होते, तेव्हा मग साधक मोक्षाच्या दिशेनं विचार करू लागतो. पण होतं काय की प्रत्येकाच्या सूक्ष्म शरीरामध्ये कर्मसंचित जमा असतं. ही जी कर्मसंचिताची पेटी आहे ना, म्हणजे कर्म करतो त्याची फळ या पेटीमध्ये जमा होतात. कारण प्रत्येक कर्माचं कर्मफळ काही त्या त्या वेळेला भोगलं जात नाही. मग जी शिल्लक कर्मफळ राहतात ती या पेटीमध्ये जमा असतात. आणि कर्मसिद्धार्थाचा प्रमुख नियम असा आहे की कर्मफळ भोगल्याशिवाय मनुष्याला मुक्ती मिळू शकत नाही. म्हणजे आहे ना, माझ्या पेटीमध्ये या जन्मातले मागच्या जन्मातले कर्मफळ जी शिल्लक आहेत त्यातली थोडी माझ्या वाट्याला आली, प्रारब्ध रूपानं ती मी भोगून संपवीन, पण उरलेल्याचं काय. त्यामुळे संचितातील कर्मफळांची पेटी संपेस्तोपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म मरण हे चुकत नाही. याला उत्तर एकच आहे, ते म्हणजे आत्मज्ञान. मनुष्यानं परमेश्वराचं खरं यथार्थ स्वरूप ज्ञान हे प्रथम बुद्धीनं समजून घेणं, मग त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेणं, याला आत्मज्ञान म्हणतात. ते झाल्याशिवाय संचित नष्ट होत नाही. आणि म्हणून या सगळ्या तपस्या आपल्याला सांगितल्या गेलेल्या आहेत. कारण आत्मज्ञानासाठी मन शुद्धीकरण हवं, बुद्धीमध्ये विकार नकोत, हे सगळं काही तडकाफडकी घडू शकत नाही. आज मी इच्छा केली मला उद्या मोक्ष हवाय, मला माझ्या जन्ममरणाचा फेरा नकोय, बर बाबा इच्छा गेली खरी, पण लगेचच्या लगेच ते होणं शक्य नाही. मन बुद्धी सगळं अंतर्गत सुद्धा आपलं जीवन सात्विक शुद्ध करावं लागेल, त्यासाठी साधना लागते.
आणि म्हणून ते होण्यासाठी 4 मुख्य मार्ग अध्यात्मानं आपल्याला सांगितलेलेच आहेत. त्यापैकी ज्ञानयोग आपण आता बघत आहोत. मग ज्ञानयोगामध्ये श्रवण हवं बर का, मनामध्ये पहिली तळमळ हवी, चिंतन हवं, जे वाचलंय जे ऐकलंय त्याच्यावर स्वतःनं विचार करणं आलं. मग एकदा बुद्धीनं ते पटलं की हो बाबा, असं हा जो परमेश्वर आहे तो माझ्या हृदयात स्थित आहे, माझ्या आता बुद्धीला आहे पटलं. आता त्याचा साक्षात्कार करून घेण्यासाठी म्हणून मग माझे प्रयत्न चालू व्हायला हवेत. इथे आपण बघणार आहोत एक कथा. कथा आहे संत श्रेष्ठ त्यागराज यांची. जन्म 1767, मृत्यू 1847. त्यांना कर्नाटक संगीतातील श्रेष्ठ रचनाकार मानलं जातं. केवळ संगीताचं योगदान नाही तर ते असे परमेश्वराचे परमभक्त होते. त्यागराज, मुथुस्वामी दीक्षित आणि श्यामा शास्त्री हे त्रिमूर्ती मानले जातात. 18व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. त्यांना नारदीयम नावाचे संगीतावरील त्यांना ग्रंथ मिळाला. त्याचे त्यांनी अध्ययन केलं. ते उत्कृष्टपणे वीणा वाजवत असत. त्यांना संस्कृत आणि तेलुगू भाषा अवगत होत्या. त्यांची नारदावर परमभक्ती होती. त्यांना त्यांच्या गुरूंनी एक मंत्र दीक्षा दिलेली होती. त्याद्वारे त्या मंत्रावर ध्यान करून त्यांना महर्षी नारदांचं दर्शन झालं असं सांगण्यात येतं. स्वर नवम नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. संगीताला ते परमेश्वराची पूजा मानत असत. ते सगळ्यांना मुक्त हस्तानं शिकवत असत. त्यांच्या सर्वात प्रसिद्ध रचना या पंचरत्न म्हणून ओळखल्या जातात. रामकृष्णानंद स्वामींनी त्यांना षडाक्षरी मंत्र दिलेला होता. ते प्रभू रामचंद्रांना केवळ आपलं आराध्य दैवत मानत नसत, तर त्यांना ते आपला परमसखा मित्र मानत असत. त्यांना त्यांच्या स्वप्नात असा त्यांच्या मृत्यूचा तारीख सुद्धा भगवान रामचंद्रांनी म्हणे सांगितली होती, अशी आख्यायिका सांगितली जाते. मंत्र 28. निर्मलो निश्चलो अनंतः शुद्धोहम जरो मरहा नाहम देहो यश रूपो ज्ञानमित्युच्यते बुधे. निर्मलो निश्चलो म्हणजे काय? मी शुद्ध आहे, अचल आहे, अनंत तत्व आहे, मी मंगल आहे, निरंतर आहे, अक्षय आहे. तैत्तरीय उपदेशनामध्ये बर का, परमेश्वराला सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय की तो अनंतम आहे. हे त्याचं एक असं लक्षण आहे की जे मोठं विलक्षण आहे, नाही का. आपण जर आपल्याशी तुलना केली तर आपण अनंत आहोत का? नाही. कसं नाही ते बघूया. प्रत्येक गोष्ट ही सीमित असते. कितीही प्रचंड भव्य आकाराची गोष्ट असेल तरी ती संपूर्णपणे
अनंत तत्व होऊ शकत नाही. कारण प्रत्येक गोष्टीला 3 प्रकारच्या मर्यादा येतात. त्याला परिच्छिन्नता असं म्हटलं जातं. देश काल वस्तू मर्यादा किंवा देश काल वस्तू परिच्छिन्नता असं त्याला म्हटलं जातं. प्रत्येक गोष्टीला या 3 मर्यादा येतातच येतात. पहिली आहे देश किंवा अवकाश मर्यादा. म्हणजे काय? स्थान मर्यादा. म्हणजे असं की मी जर आता एका खोलीमध्ये असेन, आता मी या खोलीमध्ये, तर त्याच वेळेला मी दुसऱ्या जागेवर दुसऱ्या ठिकाणी असू शकणार नाही. कुठेही असू शकणार नाही. बाजूची खोली राहू दे, कुठेही मी असू शकणार नाही. ही माझी मर्यादा आहे, परिच्छिन्नता आहे. परंतु परमेश्वर तत्वाचं तसं आहे का? नाही. परमेश्वर इथे आहे, त्या खोलीत आहे, बाजूला आहे, उत्तर दिशेला आहे, दक्षिण दिशेला आहे, तो कुठे नाही असंच आपल्याला विचारावं लागतं. दुसरी झाली कालमर्यादा, नाही का? आपल्या प्रत्येकाला कालमर्यादा सुद्धा, ते बंधन सुद्धा आहेच आहे. मी केवळ काही विशिष्ट कालापुरती अस्तित्वात असणार आहे. माझ्या जन्माच्या आधी मी नव्हते. जन्मानंतर सुद्धा मी जरी आता अस्तित्वात असले, तरी माझा मृत्यू झाला की निदान माझ्या या स्थूल देहरूपाने, तरी मी अस्तित्वात असणार नाही, नाही का? त्यामुळे या कालाची मर्यादा माझ्या शरीर मनावर पडलेली आहे. तिसरी आहे वस्तू मर्यादा. म्हणजे काय? की वस्तू ए घेतली, म्हणजे समजा भांड घेतलं, तर ती एकाच वेळेला ते भांड टेबल होऊ शकत नाही. एकाच वेळेला वस्तू ए ही वस्तू बी होऊ शकत नाही. पण जगतामधील कोणतीच वस्तू ही जगतापासून वेगळी नाही. जगतामध्ये दुसरी वस्तूच नाही. हजारो लाखो वस्तू दिसतात आपल्याला, तरी मी म्हणते की दुसरी वस्तूच नाही. आहे तो करोडो वस्तू आहेत, करोडो माणसं आहेत, पण त्या प्रत्येकाचं जे एक्झिस्टन्स आहे, त्याचा मूळ पाया कोण आहे? ते परमतत्व आहे. ते आहे, त्याच्यावरचे हे सगळे देखावे, त्याच्यावर घातलेली ही सगळी आवरण आहे. आणि आवरण ही चिरस्थायी असू शकत नाहीत. अनंत काळ ती राहू शकत नाहीत. त्यामुळे खऱ्या अर्थानं जगतामध्ये परमेश्वराशिवाय दुसरं काही नाहीच आहे मुळी. जे जे काही दिसतंय ते त्यानं घेतलेलं नाम रूप आकार आहेत. लाखो दागिने आहेत, पण सोन्यालाच नाम रूप आकार देऊन ते घडवलेले आहेत. दागिने वेगवेगळे आहेत नामरूपाने, प्रश्नच नाही, पण मूलतत्व सोनं हे एकच एक आहे. अपरोक्ष अनुभूती भाग 6 बी इथे आदि शंकराचार्यांच्या कथेनं त्याची सांगता करत आहे. आपण 28व्या श्लोकापर्यंत आपण इथे आलेलो आहोत. आदि शंकराचार्यांना आपण बघितलं मागच्या एपिसोडमध्ये की मगरीनं काय पकडलं आणि त्याचा आधार घेऊन आदि शंकराचार्यांना मातेची आपल्या कशी बशी कष्टानं का होईना ती अनुमती मिळवली आणि त्यांनी मनातल्या मनात संन्यास दीक्षा ग्रहण केली. आणि मग काही काळ ते गावामध्ये राहिले, बर का, घरामध्ये नाही, कारण संन्याशाला घर नसतं. परंतु अर्थात
अर्थात हे आपण लक्षात ठेवूया की मातेनं त्यांच्याकडनं वचन घेतलेलं होतं की माझ्या अंत्यसमयी तू मला भेटायला येशील, मी जेव्हा तुला आर्ततेनं साथ घालीन तेव्हा तू येशील आणि माझे अंत्यसंस्कार सुद्धा तुझ्याकडनंच केले जावेत, ही इच्छा त्यांनी व्यक्त केलेली होती. त्या दोन्ही गोष्टींना आधीच मान्यता शंकराचार्यानं दिलेली होती आणि त्यानंतर मातेनं त्यांना परवानगी दिली होती. त्याप्रमाणे ते गावाबाहेर थोडे दिवस राहिले. तेथील श्रीकृष्ण मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला आणि मग सगळ्यांची अनुमती घेऊन ते गावातून बाहेर पडले. आता खरं म्हणजे त्यांचं गुरुकुलामध्ये वयाच्या 5व्या वर्षी ते 7व्या वर्षीपर्यंत शिक्षण घेऊन झालेलं होतं. परंतु तरी सुद्धा आता ते गुरुच्या शोधात होते. त्यांनी आपल्याला सिद्ध पुरुषानं आपलं शिष्य म्हणून आपल्याला त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांची इच्छा होती आणि त्याच्या शोधार्थ ते बाहेर पडलेले होते. त्यांची पदयात्रा चालू होती. लहानगासा तो कोवळा संन्यासी, आहा काय त्याचं रूप वर्णावं, तेजस्वी मुद्रा, अत्यंत अलौकिक बुद्धिमत्तेचं तेज आणि त्याच वेळेला परम करुणेचं तेज त्या बाल संन्यासीच्या चेहऱ्यावर उमटत असे. अक्षरशः सूर्याची प्रभा जशी सगळीकडे पसरावी तसं त्यांच्या येण्यानं आसमंत उजळत असे. थोर थोर लोक, वृद्ध मंडळी सुद्धा बर का, वृद्ध मंडळी सुद्धा अत्यंत आदरानं त्यांना नमस्कार करत असत. एके दिवशी देवळामध्ये त्यांना दृष्टांत झाला निद्रेमध्ये की तुझे गुरु गोविंद पादाचार्य, त्यांचा शोध घेण्यासाठी आता तुला तुझी शोधयात्रा तू थांबव. ते नर्मदेच्या किनारी ओंकारेश्वर मंदिराच्या जवळ एका गुंफेमध्ये ते आहेत, ध्यानस्थ ते बसलेले असतात. त्यांच्याकडे तू जा, ते तुझा शिष्य म्हणून स्वीकार करतील. आणि मग बाल संन्यासी पार नर्मदेच्या तीरापर्यंत गेला. हळूहळू तो त्या गुंफेजवळ गेला. गुंफेला जी आतमध्ये जायची वाट होती ती अगदी अशी अरुंद अशी होती. ते बाहेरच बसले आणि आपल्या कोमल स्वरानं गुरूंना हाका मारू लागले, गुरुदेव गुरुदेव मी आलोय, आपण कृपया माझा स्वीकार करावा, मी इथे आलोय. आणि मग त्याच्या त्या कोमल हाकांनी बर का गुरु गोविंद पादाचार्यांची समाधी अवस्था हळूहळू उतरू लागली आणि ते भानावर आले आणि त्यांच्या हाकेने त्यांना जणू मनातनं साक्ष उमटली की हो, माझा सर्वोत्तम शिष्य बाहेर दारात उभा आहे. ही खूण त्यांना पटली आणि त्यांनी बाहेर येऊन त्याचा मोठ्या प्रेमाने शिष्य म्हणून स्वीकार केला. इथे मी एपिसोड संपवते खरी, पण पुढचे एपिसोड घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. कृपया माझी सगळ्यांना विनंती आहे की कृपया माझ्या अमृताचे डोळे या चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि शेअर करावं, ही माझी नम्र विनंती आहे. एपिसोडची सांगता मी गजरानं करत आहे. जय जय राम, राम कृष्ण हरी, जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. नमस्कार.